थँक्यू. जय हिंद मॅडम. मॅडम घेऊन आलोय. तू रूपाला ओळखत होतास? हो म्हणजे नाही मॅडम. ए नीट सांग. नाम्या माकडा माहिती सांगायची लय किडे वळवळत होता ना. सांग आता. ए बोल की. नव्हतं ओळखत मॅडम. मग त्यांच्याशी खोटा का बोलला? नाही म्हणजे मला वाटलं की म्या बघितलं होतं पण मी नव्हतं बघितलं. म्हणजे ती मॉलमध्ये आली होती पण ती दुसरी होती. ती गावातलीच होती. अरे पण तू त्या दिवशी तर म्हणलं होतास खात्रीनं किती माझीच रूप आहे म्हणून. नाही म्हणजे म्या असं म्हणलं होतं, हाय असं नाही म्हणलं. पाहिजे तर ह्याला विचारा. होय बाबा नाम्या बोलतोय ते खरं आहे. अहो डॉक्टरांकडे लय कोणी कोणी येत असतोय बघा. डॉक्टर आमचं देव माणूस आहे. लय लांब लांब लोक इथं त्यांच्याकडे इलाजाला येतात बघा. म्हणून त्याला असं वाटलं असेल की ती डॉक्टरांकडे आली असेल आणि तुम्हाला काय वाटलं ती डॉक्टरांकडेच आली. त्यामुळे ह्यो सगळा गोळ झालाय बघा. झाला नाही, यांनी घातलाय. आम्हाला किती होप्स निर्माण झाले होते. मला वाटलं होतं की आम्ही रूपाला लवकरच शोधू, काहीतरी लिंक लागेल. हे बघ, तुला काही माहित नसेल ना तर खोटी माहिती देऊ नको. नाही मॅडम. म्हणजे हो मॅडम. म्हणजे हो नाही मॅडम, नाही देणार. डिंपल, तुला काय माहिती आहे का रूपाबद्दल? ती इथे आली होती का? वाय ओळखते. पण ती ह्यांची रूपा नाही, माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे. काका तुम्ही तरी माहिती कन्फर्म करून मग या ना आमच्याकडे. अहो त्यांना का ओरडताय? मुलीच्या प्रेमापोटी त्यांनी केलं असेल. नाही पण त्यामुळे तुमच्यासारख्या माणसांना त्रास होतोय. अहो त्रास कसला यात? माझ्या त्रासापेक्षा त्यांना त्यांची मुलगी भेटणं जास्त गरजेचं आहे. बघितलं का मॅडम, डॉक्टर आमचे किती भारी आहेत ते. उगाच नाही आम्ही त्यांना देव माणूस म्हणत. हो बाबा, अहो डॉक्टरांवर आरोप करताना एकदा विचार तरी करायचा ना. बचा. हो खरंय तुमचं. तुम्ही जा. सॉरी डॉक्टर, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झालाय. अहो सॉरी कशाला? तुम्ही चौकशीसाठी कधीही येऊ शकता. शिकरे यांना सोडा. येस मॅडम, चला. डॉक्टर, तुमच्याकडे लोकांना वश करायची जादू आहे का? माझ्याकडे एक सिक्रेट आहे. फिर भी बच के रहना.
आणि त्या दोघांवर पण ध्यान राहू द्या, त्या दिव्या मॅडमवर पण आणि त्या बाबांवर पण. नाही तर बसेल ते गिफ्टच्या नादी लागत आणि तोपर्यंत ते बाबा नवीन काहीतरी पुरावा शोधून काढत्याल. त्या म्हाताऱ्याला जिवंत ठेवून चूक झाली माझी. अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? ती बाबा लवकरच देवा घरी जाणार आहे, कारण त्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. काय? खरं तर म्हणून सांगत्या, ते जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांच्यावर ध्यान ठेवा. तुला कसं माहित लिव्हर खराब झालंय? अहो त्या दिवशी मी त्यांना जेवण द्यायला गेले होते ना, तेव्हा ते बोलले आता मी काय जास्त दिवस जगत नाही. आणि मला बी वाटते ते नाही जास्त दिवस जगत. बाबा तुम्ही इथे काय करता एवढ्या थंडीत? मी दिलेले पैसे वगैरे आहेत ना तुमच्याकडे? जेवण वगैरे वेळेवर करताय ना? हो हो. तुम्ही एवढ्या थंडीत बसू नका. चला आतमध्ये बसूयात. या आतमध्ये बसूयात. या सावकाश. या बाबा या. बसा. तुम्ही चहा वगैरे घेणार? हो. मंगलताई आता झोपल्या असतील, चहा नाही मिळणार. तुम्ही कोल्ड्रिंक घेणार का? नको. हो घ्या बाबा, बरं वाटेल तुम्हाला. थांबा मी घेऊन आलो. घ्या बाबा, घ्या, तुम्हाला बरं वाटेल. हो घ्या. ती दारू आहे, मला नको. हो बाबा, मी तुम्हाला खूप प्रेमानं देतोय. घ्या, बरं वाटेल तुम्हाला. नाही, मी दारू सोडली. अहो बाबा, काही होणार नाही. तुम्ही घ्या. नाही, ऐका तुम्ही नाही, बाबा. परत नकोय मला अहो, दारू. नकोय मला. नको दारू. दारू नकोय मला. नकोय. नाही, मला दारू नको. परत नाही प्यायची मला. नाही, मी दारू सोडली. नाही प्यायची मला दारू. बाबा हे घ्या तुम्ही, बरं वाटेल तुम्हाला. नाही, नको. परत हिच्या नादाला लागायला नको. बाबा अहो, बाहेर खूप थंडी आहे, त्याचा त्रास नाही होणार तुम्हाला. घ्या. नकोच. तिने माझं खूप नुकसान केलंय. मी माझी बायको गमावली, पोरगी गमावली. परत ही माझ्या आयुष्यात नको. फेकून दे तिकडे. नको माझ्या आयुष्यात. नको नको. हे बघा, हे दोन्ही तुमच्या समोर ठेवले. तुम्हाला हवं असेल तर घ्या, नाहीतर फेकून द्या. येतो मी.
नको, मी दारू सोडली, परत नाही प्यायची आता मला. नको. काय झालं मायरा? काय रडतीयस तू? वाईट स्वप्न पडलं का तुला? नाही मग कशाची भीती वाटते तुला? नाही, मग काय रडतीयस? मला पप्पा नाही म्हणून शाळेत सगळे चिडवतात. सगळ्यांना पप्पा आहेत, फक्त मलाच नाही. बेबी, ते काही म्हणत असले पण तुला माहिती आहे ना तुला पप्पा आहे म्हणून, मग बस झालं. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. नाही, मी नाही जाणार स्कूलमध्ये, मला पप्पा पाहिजे. मायरा, तू गुडगल आहेस ना? हट्ट करायची नाही. मी पप्पाला कुठून आणणार? तुला माहित आहे ना त्यांच्याकडे आपल्यासाठी टाइम नाहीये म्हणून, आणि तुझ्यासाठी तर अजिबात नाहीये. आणि ते आता आपल्यासोबत नाही राहत. मला काही माहित नाही, मला पप्पा पाहिजे. तू पप्पांना पण बोलत नाही आणि डॉक्टर अंकलला पप्पा बोलू पण नाही दे. मायरा, मला तुझी दोन्ही गोष्ट पटत नाहीये. माझी पॅरेंट्स मीटिंग आहे, तू पप्पांना बोलून घे. मला पप्पा पाहिजे, नाही तर मी स्कूलमध्ये जाणारच नाही. मायरा, दिव्य एवढ्या सकाळी इथे? मी काल त्या म्हाताऱ्याला दारू पाजली हे कळलं की काय हिला? डॉक्टर, माझं एक काम होतं तुमच्याकडे. बोला ना. ऍक्च्युली मायराच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे आणि मायरा खूप हट्ट करते की तिला माझ्यासोबत तिचे पप्पा हवे मीटिंगमध्ये. सो मला आता काही कळत नाही की मी काय करू. मग माझ्या मनात एक विचार आला.
कसला विचार आला? मी मायराच्या पप्पाला बोलू शकत नाही सो आणि मायराला तुमची सवय आहे. तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता का? काय झालं, जमणार नाही का? नाही चालेल मला, पण मग मला हे असं खोटं वागता येत नाही, बोलता येत नाही. आय नो तुमचं बरोबर आहे, पण मायरा खूप रडतीये, ती खूप हट्ट करते आणि माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. बरं ठीक आहे चालेल, पण मी हे सगळं मायरासाठी करतोय. थँक्यू सो मच डॉक्टर. खरं सांगू का, तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन दूर केलंय. ठीक आहे, मग मी तुम्हाला स्कूलचं टायमिंग आणि ॲड्रेस सेंड करते. बाय. एक्सक्यूज मी, आपण असं वेगवेगळं जाणं बरोबर वाटणार नाही. आपण दोघे सोबत गेलो तर? ठीक आहे चालेल, मी तुम्हाला पिक करतो. बाय. मी मायराचा पप्पा म्हणजेच दिव्याचा. टोन्या उठके. डिंपल, टोन्याला उठून आंघोळीला ने ग. बापया, अजून झोपलाय हा माणूस. काय काळजीच नाही बाई. हद्दच केली बे या माणसानी. हा, घरात पोरं सोर आहेत, बघितलं तर काय म्हणते. बाटलीच रिकामी केली, आता बघू कसं पित्यात. करून माणसाला अजून कुठं कुठं लपून ठेवली असते. बया, लोक एवढं पैसा बी लपवत नाहीत, एवढ्या बाटला ठेवल्यात ह्यांनी. सगळ्या बाटल्या फेकून देते, बघते कशी पित्यात दारू ती. आंघोळ करून घे. टोन्या चल आंघोळीला. दिदे कॉटन सोड दिदे. टॉयलेटचं घेऊन बसलाय, आंघोळीला चल. अगं दिदी, अगं नको ना, अगं मी पवाय जाईन, मला आता झोपू दे. तुला ढोंगण तरी धुता येतं का? निघाला पोहायला चल. चल, टोन्या. डॉक्टर, तुमची बॅग कुठे आहे हो? का ग? त्यात कापडं भरायची आणि हिथनं निघायचं. काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? काय चुकीचं बोलत्या? तुम्ही स्वतःसाठी स्वतःच्या हाताने खड्डा खणताय. तुम्हाला काय गरज आहे त्या दिव्या मॅडम सोबत मायराच्या शाळेत जायची? अशानं तुम्ही स्वतः बी अडकाल आणि मला बी अडकवाल. अहो, का त्या मुलीच्या भावनांशी खेळताय? तू मला शिकवू नकोस मी काय करायचं ते, मला बरोबर कळतं. सध्या तरी मायरा हा एकमेव पर्याय आहे दिव्यापर्यंत पोहोचण्याचा. आणि काय का मला सतत म्हणत असस हे करू नका ते करू नका. माझ्याकडून पैसे घेताना बरं म्हणत नाहीस मला पैसे नकोत म्हणून? कारण ते माझ्या कमाईचं पैसा असतात. मी तुमच्या भल्यासाठीच करते ना. आतापर्यंत रेश्मा झाली, अपर्णा झाली, संजू झाला, ते सुरेश बापू झाले, त्यांची गोष्ट वेगळी होती डॉक्टर. आता तुम्ही आगीशी खेळताय. तुम्हाला कळतंय का की आग जर एकदा भडकली ना तर ती तुम्हाला बी सामील करून घेईल. समजून घ्या. हो, थँक्यू सो मच हा डिंपल. मला हे माहितीच नव्हतं, बरं झालं सांगितलंस. किती काळजी करतेस माझी. हो, मला तुमची काळजी नाही, मला स्वतःची काळजी. ती मॅडम तुमच्यापर्यंत पोहोचली ना तर माझ्यापर्यंत पण पोहोचल. आपल्या दोघांपर्यंत पोहोचू नये म्हणून मी योग्य ती खबरदारी घेतोय.
नाहीतर मला हौस नाहीये आगेशी खेळायची. त्यामुळे मला सतत हा शहाणपणा शिकवत जाऊ नकोस. मला बरोबर कळतं कधी काय करायचंय.